नमस्कार मित्रांनो, मी रंजना पाटील. माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींचा मला आलेला अनुभव सांगणार आहे. तर आमच्या गावात 1 महिना झालं केंद्र स्वामींचं चालू झालेलं आहे. तर सर्वजण आरतीला येतात. आम्ही पण जातो स्वामींच्या आरतीला. जर गुरुवारी असते आरती 10:30 वाजता, तर आम्ही पण जातो. तर प्रत्येक गुरुवारी कोणी ना कोणीतरी स्वामींना प्रसाद घेऊन येतं. मग आता 4-5 गुरुवार झाले सर्वजण प्रसाद आणतात. तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती स्वामींना आपण केंद्रात प्रसाद घेऊन जायचं म्हणून. तर मला होतच नव्हतं. का तर आमच्या गावी केंद्र नव्हतं. बाहेरच्या गावी मी जाऊ शकत नव्हते. मग आता म्हणलं चला आपल्या गावात केंद्र आले तर स्वामींना आपला प्रसाद एक दिवशी घेऊन जायचं. म्हणून मी एक दिवशी स्वामींना गुरुवारचं प्रसाद घेऊन येते म्हणून सांगितलं. तर मी गुरुवारी सगळं प्रसाद घेऊन जायचं. तरी भीती वाटत होती, एवढं सगळं मला होईल का एकटीला म्हणून. तर मी घेतला प्रसाद गुरुवारी आणते म्हणून. मग आदल्या दिवशी बेसनचे लाडू वगैरे करून घेतली, खोबऱ्याची चटणी करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सगळा प्रसाद करायचं म्हणून गुरुवारी पहाटे उठून करायचं म्हणून ठरवलं. तर मला जागच आली नाही आणि सांगायचं तुम्हाला 6ला जाग आली. मग 6ला जाग आल्यानंतर मला वाटलं आता प्रसाद कसा होणार आपला स्वामींचा. मग पटापटा मी आवरून घेतलं, अंघोळ पाणी वगैरे केली आणि आवरून घेतलं आणि प्रसाद करायला सुरुवात केली. तर स्वामींना म्हणलं चला आता प्रसाद करूया आणि 8 वाजेपर्यंत माझा हा प्रसाद सगळा झाला पाहिजे म्हणून मी प्रसाद करायला घेतला. तर तुम्हाला सांगायचं माझा 8 वाजेपर्यंत सगळा प्रसाद माझा तयार झाला आणि डबा वगैरे भरून मी 9ला घरातून बाहेर पडले. स्वामींना हार घेतला, अत्तर घेतलं, प्रसाद सगळा घेतला आणि गेलो. तर तिथं स्वामींची फोटो वगैरे लावून पूजा वगैरे चालली होती. मग मी स्वामींनी माझा प्रसाद एका ताटामध्ये प्रसाद सगळ्यांनी मिळून घातला आम्ही. आणि पुन्हा मग आम्हाला दोघांना आरतीला उभं केलं. मग आरती वगैरे झाली, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि सारामृतचे 3 अध्याय झाले, मंत्र झाले. सर्व काही झाल्यानंतर प्रसाद वगैरे वाटला सगळा. म्हणजे गुरुवार असल्यामुळे मी शाबू चिवडाच प्रसादाला नेला होता, तो सगळ्यांना वाटला. आणि जो प्रसाद स्वामींना दाखवला होता तो म्हणजे बायकांनी उडून बघितला स्वामींनी ग्रहण केलाय का नाही. आणि मी त्यावेळेला मला एक पुस्तक पाहिजे होतं म्हणून आमच्या केंद्रात एक ताई पुस्तक घेऊन येतात, तिकडे मी गेली आणि पुस्तक बघत होती. तर खूप म्हणजे बायका अशा घोळका करून उभारल्या होत्या स्वामींच्या पुढे. आणि मी म्हणजे नेलेला प्रसाद स्वामींनी ग्रहण केला का नाही. तर तो बघा स्वामींनी प्रसाद हा ग्रहण केला होता माझा. आणि सगळी म्हणायला लागली हा प्रसाद कोणाचा आहे, स्वामींनी ग्रहण केला. तर सांगायचं तुम्हाला 5 पुऱ्या होत्या, त्यातल्या 3 पुऱ्या स्वामींनी खाल्ल्या होत्या. फोडणीचा भात ग्रहण केला होता, कोशिंबीर खाल्ली होती, पान देखील स्वामींनी घेतलं होतं आणि बेसनचा लाडू देखील स्वामींनी थोडा खाल्ला होता. तर अशा प्रकारे माझा स्वामींनी प्रसाद ग्रहण केला. मला खूप म्हणजे बायका आल्या माझ्याकडे आणि प्रसाद तुमचा आहे काय म्हणल्या. तर होय म्हणलं. मग मी जाऊन चला म्हणल्या स्वामींनी तुमचा प्रसाद खाल्लाय. मग जाऊन बघते तर काय मला खरं वाटतं ना, तर माझा स्वामींनी खरंच प्रसाद ग्रहण केला होता. मला अक्षरशः तुम्हाला सांगायचं हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. एवढ्या मी गडबडीनं स्वामींना प्रसाद केला होता, तो स्वामींनी माझा ग्रहण केला. खूप मला रडू आलं, अंतःकरण भरून आलं माझं. तर तुम्हाला सांगायचं स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे स्वामी. तर तुम्ही देखील स्वामींची पूजा करत जावा, जप वगैरे करत जावा, तारक मंत्र म्हणत जावा. रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करायचा. आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात. कोणतीही अडचण असू दे किंवा संकट असू देत, लग्न होत नसलं किंवा
कोणतंही संकट असू दे तर स्वामी त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतात. माझी तर खूप संकटे होती, तर मला स्वामींनीच बाहेर काढलेले आहे. माझ्या मुलांना नोकऱ्या नव्हत्या, आमची परिस्थिती खूप बिकट झाली होती. घरातल्याने आम्हाला म्हणजे साथ दिली नव्हती. तर आज मी स्वामींनाच माझे आई वडील वगैरे मानते. आई वडील, सासू सासरा सर्व काही तुम्हीच आहे स्वामी, असं म्हणते मी. माझे सासू सासऱ्यांनी देखील मला आधार दिला नाही, दिराने दिला नाही. तर सर्व काही माझे स्वामीच आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे आणि तुमच्याही पाठीशी राहू दे स्वामींचा आशीर्वाद. तुम्ही स्वामींची सेवा करत जावा. अक्षरशः प्रसाद ग्रहण केल्यावर मला इतके रडू आलते की स्वामींनी माझा प्रसाद ग्रहण केला. तर खूप मला रडू आले होते. तर बघा तुम्ही, पुढे मी प्रसाद दिलेला आहे, त्यातील स्वामींनी ग्रहण केलेला आहे प्रसाद. आणि मी घरी देखील स्वामींना प्रसाद दाखवते. सकाळी चहा, 11 वाजता जेवण, 4 वाजता चहा आणि संध्याकाळी जेवण, असे मी स्वामींना नित्य प्रसाद दाखवते. प्रसाद दाखवल्याशिवाय मी जेवत देखील नाही स्वामींना. अशी स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून अशी बाहेर काढले. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय. तर तुम्ही स्वामींची सेवा करत जा, तुमची संकटे स्वामी दूर करतील. आणि आता मी यूट्यूब चॅनल काढलेले आहे, तरी मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझे सबस्क्राईब आहेत माझे 2-3 हजार, खरं ते वाढेना झाले, तरी तुम्ही मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.